श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त ना? आपल्याकडे उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी सगळेच बनवतात. पण खिचडी चिकट होते किंवा खाताना कडक लागते, यासाठी काही मी टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जराही स्किप न करता. इथे साबुदाणे मी 2 वाटी घेतलेले, ते रात्री भिजत घातले. भिजत घालण्या अगोदर त्याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. पाहू शकता किती मोकळे दिसतात. आता भिजत घालताना आपण त्याला 1 इंच पाणी वरती राहील एवढं पाणी ठेवायचं. त्यामुळे आपला साबुदाणा मोकळा आणि मऊ होतो. बघा, मी हाताने असं दाबलं तर एकोणा एक साबुदाणा एकदम मऊ आपला भिजला गेलेला आहे. त्यामुळे खिचडी आपली एकदम मोकळी आणि न चिकट होणारी होते. तर इथे बघा तूप घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय, शेंगदाणे भाजून केलेलं आणि चवीपुरतं मीठ. कढई तापत ठेवलेली, 1.5 चमचा तूप आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. इकडे हिरव्या मिरच्या आता आपण त्याची बारीक बारीक करून घेऊया मिक्सरला. तुम्हाला जर काप आवडत असतील तर त्याचे छोटे छोटे काप करून घातले तरी चालतील. पण अशी बारीक केल्यानंतर ना खिचडीला अशी टेस्ट खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही अशी करा किंवा काप केले तरी चालतील तुमच्या आवडीनुसार. तर इथे 2 वाट्या साबुदाणे घेतलेले, याची खिचडी 4 लोकांच्या प्रमाणात मी सांगितलेली आहे. तुम्हाला जर ह्याच्यात 2 लोकांसाठी करायची असेल तर 1 वाटीचे भरपूर होऊन जाईल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून परत हलवून घेणार आहोत. 2-3 मिनिटं अगोदर आपण सगळा मीठ वगैरे सगळं लागेपर्यंत सगळं परतून घेतलं आणि आता आपण 4 ते 5 मिनिटं असं परतणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवलेली आहे. खिचडी बनवताना जास्त मोठ्या आचेवर कधी करायची नाही, कारण जास्त मोठ्या आचेवर केली तर आतून साबुदाणा चांगला व्यवस्थित शिजला जात नाही आणि मग आपल्याला पोट वगैरे दुखण्याची शक्यता वाटते. म्हणजे होतच तसा त्रास होतो. त्यामुळे व्यवस्थित अशी परतायची, जरा बारीक गॅस करायचा आणि अशी परतायची व्यवस्थित बघा. सगळी तळापासून व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आणि ज्यावेळेला आपण शेंगदाण्याचं कूट खिचडीसाठी करतो ना, त्यावेळेला थोडे शेंगदाणे मोठे मोठे ठेवायचे. त्यामुळे ते खिचडीमध्ये छान लागतात पण. आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. साखरेमुळे टेस्ट छान लागते खिचडीची. पाहू शकताय तुम्ही. झाली आपली खिचडी रेडी. दह्यासोबत सर्व्ह करा. मस्तपैकी एन्जॉय करा. कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा कमेंट करून. व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.